13 जानेवारी 2025ला प्रयागराज ह्या ठिकाणी बघा 3 नद्यांच्या संगमावरती महाकुंभमेळा आहे. अखंड विश्वामधून 40 करोड भाविक त्या ठिकाणी साधू संतांचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती ह्या नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी येतात. तर त्या ठिकाणी आल्यानंतर लाखो साधू संत आपल्याला दिसतात. आणि विशेष म्हणजे बांधवांनो, ह्या ठिकाणी 13 आखाडे असतात आणि या 13 आखाड्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नागा साधू संन्यासांना दीक्षा देण्याचा अधिकार त्या ठिकाणी असतो. बघा, आपण त्या ठिकाणी आल्यावर नागा साधू संन्यासांना पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटते, हे येतात तरी कुठून एवढे साधू संत. आणि बांधवांनो, ह्या संगमावरती पवित्र असा स्नान करण्याचा जो पहिला अधिकार आहे तो नागा साधू संन्यासांचा असतो. तर आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत नागा साधू संन्यासाचे रहस्य. अशा अनेक रहस्य आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बांधवांनो, नागा साधू संन्यासांना हिंदू धर्माचा कमांडळू मानलं जातं. ह्याची सुद्धा रहस्यमय माहिती आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण हिंदू आहोत ह्याचा गर्व नक्कीच वाटेल, आपण सनातनी आहोत ह्याचाही गर्व नक्की वाटेल. मी भारती शिंदे, तुम्ही पाहताय गजर नामाचा यूट्यूब चॅनल. तर बांधवांनो, आपण प्रयागराज या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला साधू संत दिसतील, नागा साधू दिसतील. आणि आपल्याला नागा साधू दिसल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल की एवढे नागा साधू येतात तरी कुठून. तर बांधवांनो, हिमालयातून बर्फातून तपश्चर्या करून हे नागा साधू कुंभमेळ्याला बाहेर पडतात. आणि हिमालयाच्या बर्फातून प्रयागराज ह्या ठिकाणी नागा साधू अगदी नाचत नाचत येतात. तर बांधवांनो, इतिहास साक्ष आहे, ज्या वेळेला धर्मावरती संकट येतं, धर्म रक्षणासाठी कोणी नसतं, त्यावेळेला बघा बांधवांनो, नागा साधू हिमालयातून जंगलातून बाहेर येतात आणि आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करतात. इतिहास साक्ष आहे. 12 वर्षांनी आलेल्या कुंभमेळ्यामध्ये बघा त्या ठिकाणी साधूंची दुनिया सजली. बघा प्रयागराज ठिकाणी 45 दिवस प्रयागराज ह्या ठिकाणी बघा कुंभमेळा आहे आणि नागा साधू त्या ठिकाणी आहेत. तर बांधवांनो, महाकुंभमेळ्यामध्ये पहिली डुबकी ती नागा साधू मारतात. आणि बघा प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की हे नागा साधू येतात तरी कुठून. तर बांधवांनो, कुंभमेळ्यानंतर ते लगेच निघून जातात, हे कोणाला सुद्धा दिसत नाही. बांधवांनो, आपण पाहणार आहोत की नागा साधू बनण्याचे किती कठीण आहे. तपश्चर्या करावी लागते, प्रत्येक दिवशी 12 तास तपश्चर्या साधूला करावी लागते. आणि मग नागा साधूचे जीवन हे अंतपासून सुरू होतं. पहिल्यांदा बांधवांनो, 14 पिढ्यांचा अंत, परिवाराचा अंत, नंतर स्वतःचा अंत. आणि 12 वर्ष कठीण तपश्चर्या केल्यानंतर नागा साधू बांधवांनो पहिले चरण पाहतो की कसे तयार होतात. नागा साधू संन्यासी पहिल्यांदा त्याच्या घरातून भिक्षा मागावी लागते आणि ती भिक्षा फक्त मातापित्यांकडून मिळाली पाहिजे. आणि बांधवांनो, त्या मातापित्यांनी ओळखलं नाही पाहिजे की हा माझा मुलगा आहे. एवढं कठीण काम साधूंना करावं लागतं, नागा साधू बनण्यासाठी एवढं करावं लागतं. असं नंतर पवित्र नद्यांच्या किनारी जाऊन 14 पिढ्यांचे पिंडदान करावं लागते. जिवंत किंवा मृत्यू असलेल्या मातापित्यांचे पिंडदान करावं लागतं आणि नंतर स्वतःचं पिंडदान करावं लागतं. हे सगळं केल्यानंतर महाकुंभमेळ्यामध्ये स्वतःचे पिंडदान करावे लागते. 12 वर्षांनी महाकुंभमेळा लागतो तेव्हा स्वतःचे पिंडदान करावं लागते. बांधवांनो, साधूंना सगळे रिश्ते संपतात, दुनिया संपते. आणि सनातनी धर्मामध्ये बघा जिवंत व्यक्तीचे पिंडदान करता येत नाही, परंतु नागा साधू आपल्या परिवाराचं नाही तर स्वतःचं सुद्धा पिंडदान करतात. नंतरच नागा साधू संन्यासी बनतात आणि ह्याच्यानंतर नागा साधू ह्यांना कठीण तपश्चर्या सुरू होते. तर बांधवांनो, 12 वर्षांनी गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती हे तिन्ही नद्या संगमावरती ह्या ठिकाणी महाकुंभमेळा होतो. तर त्या ठिकाणी का होतो ह्याचे रहस्य बांधवांनो पाहणार आहोत. ज्या वेळेला बृहस्पती ज्या वेळेला वृषभ राशीमध्ये प्रवेश करतात आणि बांधवांनो सूर्य आणि चंद्र मकर राशीमध्ये प्रवेश करतात, तो दिवस मध्ये 14 जानेवारी. आपण बांधवांनो ज्या दिवशी पहिली डुबकी गंगेमध्ये नागा साधू मारतात, तर बांधवांनो त्यावेळी बघा ह्या नद्यांचे पाणी अमृत समान होतं आणि अमृत समान पाण्यामध्ये आंघोळ करण्यासाठी साधू संत येतात. लाखो साधू संत येतात. देशाविदेशातून 40 करोड भाविक त्या ठिकाणी येतात. बघा अखंड विश्वामध्ये सगळ्यात मोठा महाकुंभमेळा आहे. अखंड विश्वाला लाजवेल असा हा महाकुंभमेळा आहे.
तर बांधवनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करा की आम्ही हिंदू आहोत. गर्वाने म्हणा की आम्ही सनातनी आहोत.